आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. जागतिक दमा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 6 मे. प्रश्न 2. भारतातील पहिल्या प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल ब्रँड कोणत्या शहराने जारी केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गाझियाबाद. प्रश्न 3. भारतातील पहिले राईस एटीएम कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा राज्यात. प्रश्न 4. भारत आणि कोणत्या देशाने भारतीय नौदलासाठी 26 राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स या देशाने. प्रश्न 5. भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोणते आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुरुग्राम हे. प्रश्न 6. स्वच्छ ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या 2 देशांनी नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत आणि डेन्मार्क. प्रश्न 7. देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 8. भारताने कोणत्या आजारासाठी तपासणी करण्यासाठी पहिले स्वदेशी मानवी पॅपिलोमा व्हायरस HPV चाचणी किट लॉन्च केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. प्रश्न 9. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ. प्रश्न 10. भारताने पाकिस्तानवर कोणते निर्बंध लादले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी, जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश बंदी, टपाल व पार्सल सेवा बंद, चिनाब नदीचे पाणी रोखले गेले. प्रश्न 11. केंद्र सरकारने भाकरा बियास व्यवस्थापन बोर्ड धरणांमधून किती अतिरिक्त पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 4,500 क्युसेक. प्रश्न 12. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न 13. उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात गंगा मोटरवेअर भारतीय हवाई दलाने ऐतिहासिक रात्रीचे लँडिंग केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे शहाजहानपूर इथे. प्रश्न 14. नुकतेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे अगोलाचे राष्ट्राध्यक्ष. प्रश्न 15. ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची परत एकदा निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अँथनी अल्बानीज. प्रश्न 16. 2025चा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 10 व्यक्तींना. असेच अतिशय कमी वेळेमध्ये चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.